टॉपिक कोणता आहे? पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता असतो. काय असतो? संभाव्यता म्हणजे शक्यता. संभाव्यता. आता इथं पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता मला. आता इथं पहा आपल्याला पॉसिबिलिटीचा वर्ड कोणते आहेत पहा. We use the following words to express the possibility in our daily conversation. आपण रोजच्या जीवनामध्ये असे शब्द पॉसिबिलिटीचे रिलेटेड असलेले शब्द वापरतो. कोणते? प्रोबेबल म्हणजे शक्य असताना, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50. आपण 50-50 केव्हा म्हणतो? जेव्हा एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये म्हणतो सध्या 50-50 झालेले आहेत किंवा 50-50 होतील असं म्हणतो की नाही. किंवा नियरली म्हणजे काय? समजा आपल्याला जर कोणत्या पर्सेंट पडायचे असते 100 पैकी 89, 99 वगैरे, आपण काय म्हणतो? जवळपास 99 पडावं अशी माझी इच्छा म्हणतो. म्हणजे नियरली. शुअर म्हणजे आपण खात्रीने सांगतो शुअरली आपलं एवढं काम होईलच म्हणून असं. इम्पॉसिबल म्हणजे सर्व आपल्या गोष्टी काय करतो आपण अशक्य आहे म्हणू शकतो. म्हणजे हे पण काय झालं? प्रोबॅबिलिटीचा शब्द झालेला. मे बी म्हणजे जर तरच्या गोष्टी हे पण. आणि प्रोबेबल हे सर्व वर्ड्स आहेत. कोणते? प्रोबेबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली अँड 50-50. हे सर्व रिलेटेड वर्ड्स आहेत पॉसिबिलिटीचे, जे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापर करतो. ज्याने आता इंग्लिश स्कूलचे आहेत त्याने तर असं युज करतच असते वर्ड. मराठीतले काही वर्ड्स असे जे की या शक्यताच्या गोष्टी असलेले सांगतात. आता इथं दिलेलं काय पहा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग प्रेडिक्शन म्हणजे पॉसिबिलिटी फॉर द फ्युचर. म्हणजे आपण फ्युचरच्या गोष्टीवर शक्यता आहे का नाही या बाबतीत बोलणारे काही स्टेटमेंट आहेत. पहा इथं काय दिलं? पहिलं स्टेटमेंट सुशांत लक्ष द्या. काय? मोस्ट प्रोबेबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आज शक्यता आहे की आज काय पाऊस पडण्याची शक्यता आहे असं म्हणतो की नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट म्हणजे आपण फ्युचरच्याच गोष्टी सांगतो म्हणजे भविष्याच्या. पण ते काय शुअरली सांगतो म्हणजे गॅरंटेड सांगतो नाही. शक्यता म्हणजे आले की 50-50 येणार की नाही. म्हणजे पडला तर पडेल नाही तर नाही. सेकंड द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजेच काय होला इथे पण प्रोबॅबिलिटी आला शब्द. हे सर्व स्टेटमेंट आहे त्याचे. आता इथे दिलेलं बघा. देयर इज नो पॉसिबिलिटीज of polio infections if a child is given the polio vaccine in time. इथे काय सांगितलं? there is no possibility to polio infections if a child is given the polio vaccine in time. म्हणजे आपण पहिलं जे आहे ना जे पोलिओचे वॅक्सिन जे होते म्हणजे पहिलं म्हणलं का आता पोलिओ घेतल्यानंतरच कळतं काही जणांना इन्फेक्शन होईल का नाही. पण आता समजा मी इथं द्यायला आहे शिवकुमारला लहान लेकरांना डॉक्टर द्यायला आहे तर काय याला माहित नाही पुढच्या गोष्टी की त्याच्या इन्फेक्शन होतं का नाही. कारण बरेच जणांचे पोलिओच्या इन्फेक्शन मध्ये बरेच जणांचे पाय लंगडं झालेत काही ना काय झाले. तापीमध्ये इंजेक्शन देण्यात आल्यामुळं ते बरेच प्रकार झालेले आहेत. त्यामुळे याच्यात इन्फेक्शन आहे बरं पोलिओच्या. मग इथं पण दिलेलं आहे देयर इज पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन इफ अ चाइल्ड इज गिवन द पोलिओ वॅक्सिन इन टाइम. म्हणजे ज्या वेळेस पोलिओ वॅक्सिन चालू होतं त्यावेळेला ज्या लेकराला दिलं पोलिओ त्यांना चान्सेस होते की म्हणजे चान्सेस नाही पण इथं काय देयर इज नो पॉसिबिलिटी म्हणजे इथं चान्स नाही की इन्फेक्शन होईलच म्हणून. इथं मग काय सांगताय ना दिल्यानंतरच काय होईल ना. आणि पुन्हा फर्स्ट स्टेटमेंट पहा. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. इथे काय म्हणतात इंडियन क्रिकेट टीम जे आहे नेक्स्ट मॅचलाच काय हारणार याची शक्यता आहे. आणि नंतर काय आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. आणि मी माझ्या क्लास मध्ये पहिला येईल म्हणलं शब्द काय होता? फ्युचर. आणि येईल म्हणजे येणारच कन्फर्म नाही ना. म्हणजे ते 50-50 चान्स म्हणजे प्रोबॅबिलिटीज विथ सर्व स्टेटमेंट. हे सर्व आता दिलेले स्टेटमेंट जे आहेत प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता शक्यता असेल नसेल होईल नाही अशा गोष्टी. आता इथं समजा हे कॉइन आहे. एक कॉइनची किती असतात साईड? 2 साईड असतात. एक असतो हेड एक असतो टेल. मग आता इथं सो देयर आर किती पॉसिबिलिटी झाले? 1 कॉइन जर असेल तर 2 पॉसिबिलिटी. मग इथं काय येतं? 2 पॉसिबिलिटीज. आणि नेक्स्ट सांगितलं इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी काय पहा. लेट ईच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन वन्स
व्हॉट विल वी गेट. आपल्या धारतीच्या क्लासमध्ये आपण स्टुडंट प्रत्येक स्टुडंटला काय करावं, कॉइन द्यावं आणि टॉस करावं. समजा 50 स्टुडंट आहेत तर 50 स्टुडंट मध्ये 25 स्टुडंट टेल पडतील आणि 25 स्टुडंट हाताने वेट पडेल, असं होईल का? नाही. समजा आनंद दिलं, मी आनंद दिलं 1 पॉइंट टॉस केला, समजा ते म्हणलं सर हेड पडणार नाही आणि पडला टेल आणि हेड पडला तर एखादा कोइन्सिडेंट होऊ शकतो, पण आपल्याला माहित आहे का नंबर ऑफ चान्सेस किती वेळा हेड पडतील किंवा किती वेळा टेल पडतील माहित नाही. म्हणजे तर काय लिहा, समजा हेड x टाइम आणि टेल पण y टाइम स्टुडंट. म्हणजे काय सांगताय ना, पण इथं आपण समजा केलं x आणि y पडल्यावरच त्याचा रेकॉर्ड कळलं आणि आपण रेकॉर्ड येऊ शकतो की बऱ्याच स्टुडंट पुढे हेड पडलेले आहेत, बऱ्याच टेल पडले. हे कन्फर्म कधी होईल, जेव्हा आपण प्रत्येकावर आपल्याकडून हे गोष्टी टॉस करावं लागतात तेव्हाच कर. पण आधी सांगू शकतो का 50 स्टुडंटला 25 मुली हेड पडतील आणि इकडे 10 मुलं टेल पडतील आणि राहिलेले इकडे 15 टेल पडतील, इकडे 7-8 हेड पडतील, असं म्हणू शकता का आपण? कन्फर्म काहीच नाही. प्रोबॅबल म्हणजेच काय, शक्यता, या पॉसिबिलिटीज. आता पहा, मग इथं जरा आता ऍक्टिव्हिटी सेकंड, आस्क ईच स्टुडंट टू टॉस द सेम कॉइन ट्वाइस, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टुडंटला विचारायचं आहे 2 कॉइन ऍट अ टाइम टॉस करावं. काय करावं? 2 कॉइन ऍट. आता 1 कॉइन टॉस केल्यावर काय होतं, हेड पडला. 2 कॉइन टॉस केल्यावर काय होऊ शकतं, एखादा हेड पडू शकतो, दोन्ही पण पॉसिबिलिटी. एखाद्यावर टेल हेड, एखाद्यावर हेड टेल आणि एखाद्यावर टेल टेल. पण आपण क्लासमध्ये सांगू शकतो का किती वेळा किती स्टुडंट हाताने हेड पडले, टेल पडणार किंवा हेड टेल पडणार किंवा टेल हेड पडणार नाही. मग इथं आपण काय समजतो, हेड पडतील काही स्टुडंट, हेड टेल काही वाईट स्टुडंट पडतील, काही टेल हेड पडून एम पडतील स्टुडंट्स कडून, या टाइपच्या स्टुडंट पडतील हेड टेल हेड आणि तिथं एम टेल टेल. आपल्याला सांगता येणार नाही किती स्टुडंट कडून हेड हेड पडतील, किती स्टुडंट कडून टेल पडतील, किती स्टुडंट कडून टेल हेड पडतील किंवा किती स्टुडंट कडून हेड टेल पडतील. हे आता अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी सेकंड टाइप. आता ऍक्टिव्हिटी थर्ड पहा, नाउ थ्रो अ डाय once. What are the different possibilities of getting dots on the upper face? आपण सापशिडी खेळतो, सापशिडीला जो डाइस येतो त्याच्यावर काय असतात, 6 स्पेसेस असतात. 6 स्पेसेस, काही याच्यावर 1 डॉट, काही याच्यावर 2, काही थर्ड याच्यावर 3, काही फोर्थ याच्यावर 4, काही फिफ्थ 5, सिक्स्थ वर 6 असे असतात. पण आपण जेव्हा असं थ्रोन करतो आणि टाकतो, आता सुशांतला मी म्हणलो असं ट्राय करा आणि थ्रोन करायला लावा, तर सुशांतला थ्रोन करण्यात आपण काय केलं, किती पडतील मला, त्याने सांगितलं 6 पडला. मग हे कन्फर्म झालं का? नाही ना, याने बोललेल्याप्रमाणे. म्हणजे संभाव्यताच्या गोष्टी काय आहेत, पॉसिबिलिटीच्या प्रोबॅबिलिटीच्या, की जर तरच्या गोष्टी पडेल न पडेल माहित नाही. आपण फ्युचर म्हणतो पण एखाद्या वेळेस पॉसिबिलिटी घटना होईल, नाही तर नाही. म्हणजे आपण म्हणल्याप्रमाणे एखादा 2 पडेल, बघ म्हणलं होतं की पडला म्हणून, एखाद्या वेळेस, पण शुअरली नाहीच पडेलच म्हणून. म्हणून आता इथं काय सांगितलं, त्याचे 6 स्पेसेस दाखवले, 1 इथं 2 डॉट वाला, इथं 3 डॉट वाला, इथं 4 डॉट वाला, इथं 5 आणि इथं 6 डॉट वाला. इथं काय, each of this is possible result of throwing a die. आपण काय करायचं, हे जे आहे डाइस थ्रो केल्यावरच की समजा मी आता एक घेतलो डाइस आणि थ्रो केलो, समजा पडला 1, नेक्स्ट टाइम 2 पडेल का? नाही पडेल, 5th पडेल, थर्ड टाइम जेव्हा थ्रो केलो सेकंड पडेल, म्हणजे 2 डॉट असलेले 4 टाइम्स काय माहिती सेकंडच पडेल, डबल येऊ शकतो काहीच सांगा ना. म्हणून हे सर्व पॉसिबिलिटी गोष्टी आहेत. हे अशा प्रकारचा इंट्रो झाला या बाबतीत. आता उद्या आपण याच्यावर काही प्रॉब्लेम किंवा अनिकेत आहेत तर कोणते पॉइंट्स आहेत, रॅन्डम एक्सपेरिमेंट पॉइंट आणि आउटकम आणि इक्वली लाईकली आउटकम, जे आपल्याला पॉइंट पाहिल्यानंतर त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. ते काही पॉइंट्स आहेत आपल्याला सांगायचे, ते पण उद्या लिहून देणार आहोत आणि सुरू करू. बरं चालतं, जाऊ शकतो.